पिंपरी चिंचवडमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तरुणावरती गोळीबार झालेला आहे। दीपक कदम नावाचा तरुण हा जखमी झालाय। गोळीबार करणाऱ्याचा पोलिसांकडून सध्या शोधही सुरू आहे। सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तरुणावर गोळीबार झाल्यामुळे सगळीकडे खळबळ माजलेली आहे। अज्ञात व्यक्तीकडून या तरुणावर गोळीबार झाल्याची माहिती मिळते। आपण सध्या दृश्य पाहतोय पिंपरी चिंचवडहून। पिंपरी चिंचवड गोळीबारानंतर हदरलेला आहे। सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तरुणावरती गोळीबार झालेला आहे। दीपक कदम हा तरुण सध्या जखमी आहे, ज्याच्यावर गोळीबार सुद्धा झालेला आहे। अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती सुद्धा मिळते। नेमकं या गोळीबारामागचं कारण काय, या सध्या पोलीस तपास करत आहेत। सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही घटना सध्या साम टीव्हीवर आपण पिंपरी चिंचवड मधली ही दृश्य पाहतोय। कशा पद्धतीने हा गोळीबार झाला, मात्र गोळीबाराच्या या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहर हादरलेलं आहे। रात्रीच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली आहे। सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गोळीबार घडल्यामुळे सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दीपक कदम या व्यक्तीवर हा गोळीबार झाला। सध्या हा जखमी असून रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केलेला आहे। हा अज्ञात व्यक्ती नेमका कोण होता, गोळीबारामागचं कारण नेमकं काय होतं, या संदर्भात पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी पोलीस सध्या अधिक तपास करतायत।